ए पकडा त्याला. मी काय काय करताय मला का? काय रे आम्हाला बघून लपतोस काय? पैसे उचलताना तोंड वर करून घेतले होतेस ना आणि आता लपतोयस. नाही मी कशाला लपेन? माझंच घर आहे, मी का लपू? आणि कसले पैसे? मी नाही घेतले. आणि हे तुझ्या बायकोचं मंगळसूत्र. अरे याचे कोणी लाख 1.5 लाख पण देणार नाहीत रे. हे सगळं काय आहे? पैसे कसले पैसे? कोणी दिले कोणाला? बाबा काही नाही. तुमच्या या लाडक्या सुपुत्राने 18 लाख रुपये घेतले आमच्याकडून. आज देतो उद्या देतो करत करत अजूनपर्यंत एक दमडी परत केली नाही. 18 लाख? शार्दूल, बाबा मी ते बिझनेस साठी घेतले होते पैसे. मी तुम्हाला बोललो ना मगाशी. तुम्ही थांबा ना जरा, मी तुम्हाला देतो पैसे. ही पद्धत आहे का? गेले वर्षभर थांबलोच होतो. जे कारण ते कारण आज काय बापाचं श्राद्ध. उद्या काय तर 25 हात अटॅक आलाय. शार्दूल, अरे काय बोलतायत हे? अगं आई काही नाही. तुझ्यावरती आमचा एक पैसाही विश्वास राहिला नाही. तू काही सहजासहजी पैसे देणार नाही. नाही तशी खात्री झाली आमची. पण आम्ही पण आमचे पैसे वसूल करणारच. ही बायको आहे ना तुझी. आता हिलाच उचलून घेऊन जातो. जोवर तू पैसे देत नाही ना तोवर बायकोला विसरायचं. असं काय करताय? सोडा, या घराची सून आहे ती. ए म्हाताऱ्या, तू मधी पडायचं नाही. ही वेळ ना तुझ्या मुलाने आणली, आम्ही नाही. हो, तुमचं बोलणं समजतंय मला, पण वसुंधराला काही करू नका. हे बघा, शार्दूल बद्दल मला काही माहित नाही, पण मी एक सभ्य माणूस आहे. हे घर माझ्या नावावर आहे. माझ्या नावावर एक छोटी नर्सरी आहे. ते विकून ना मी तुमचे पैसे देत. मला एका आठवड्याची मुदत द्यावं, पण माझ्या सुनेला सोडा प्लीज. हा तर मी हात जोडतो, तुमच्या पाया पडतो. माझ्या सुनेला सोडा. हो, हे बघा, यावेळी तुमच्याकडे बघून सोडतोय. काय सिनियर सिटीजन लोकांचा रिस्पेक्ट आहे आपल्याला. याच्यानंतर परत इकडे येण्याची वेळ पडली तर तुम्ही गेलाच बनवून समजा. हे तू परत तोंड दाखवायचं ना आम्हाला. म्हाताऱ्यानं कसलं काट जन्माला घातलंय हे नको आम्हाला. चला रे. वसुंधरा, तू बस बस. तू ठीक आहेस ना? हा, हे शपथ, हे झेंगाट घरपर्यंत येईल असं वाटलं नव्हतं. शपथ, जाम डेंजरस आहेत रे हे लोक. शार्दूल, गंमत वाटते तुला? खेळ चालवलायस तू? हा, अहो, तुम्ही शांत व्हा ना. नाही सुशीला, शांत व्हायची वेळ निघून गेली आहे. शार्दूल, अरे काय केलंस तू? अरे लोक दारात पैसे मागायला येतात आपल्या. आतापर्यंत आपल्या पिढीमध्ये अशी वेळ आपल्यावर कुणी आणली होती जी तू आणलीस? अरे लोकांना काय वाटेल? अरे एका सुसंस्कृत सोसायटीत राहतो आपण रे. 18 लाख काय केलंस का या पैशांचं तू? आणि हे कधी घेतलंस तिच्याकडून? आणि काय काय केलंयस तू शार्दूल? हो बाबा, तुम्ही नका पडू या सगळ्या. मी बघीन काय करायचं ते. आणि ते पैसे ना मी माझ्या बिझनेससाठीच घेतले होते. तुम्हाला बोललो ना मगाशी, बाहेरून फंडिंग अरेंज करतोय. तेच पैसे आहेत. त्याबद्दलच विचार करत इथे झोपलो, पडलो होतो थोडा वेळ, तेव्हा आलात तुम्ही उठवायला. आणि हो, ते तुम्ही त्यांच्याकडे एका आठवड्याची मुदत मागितलीत ना, ते उपकार केले. थँक्यू सो मच. आता यापुढचं जे काय आहे ते मी बघेन.
मी करीन त्यांचे पैसे परत. कसे करणार आहेस परत? कुठून आणणार आहेस पैसे? हं? म्हणजे कोणाकडून तरी घेऊन देणार आहेस ना, मग तो माणूस दारात येऊन बराईल. अरे लाज आणली आहेस रे तू, लाज आणली आहेस. बायकोचं मंगळसूत्र विकतोस, तुला लाज वाटत नाही? अरे तुझ्या बायकोला घेऊन जायला निघाले होते ते, तिकडे नेऊन त्यांनी काही केलं असतं तर. अरे आपला तरी जागा हो. अरे यार आई यार सांग ना यांना, हे उगाच हायपर होत आहेत. बाबा असं काही होत नाही, हे लोक काही करत नाही. आता त्यांनी जर वसूला नेलं जरी असतं ना तरी काही केलं नसतं त्यांनी तुमच्या लाडक्या सुनेला. काय? अरे, हा काय बोलतो याचं ह्याला तरी कळतंय का? याच्या याच वागण्यामुळे आजपर्यंत गप्प होतीस ना तू. त्यांनी तुझं मंगळसूत्र विकण्यापर्यंत त्याची मजल गेली, पण तरी तू आम्हाला काही सांगितलं नाहीस. अगं एक आई म्हणून नाही पण एक बाई म्हणून विचारते, काय केलं यानी तुझ्यासोबत? सांग ना, मला उत्तर हवंय. तुला माझी शपथ आहे वसुंधरा. अहो आई प्लीज शपथ नका घालू. मग सांग वसुंधरा, नाही तर माझं मेलेलं तोंड पाहशील तू. बोल वसुंधरा, तुझ्या सासूच्या प्रश्नांची उत्तरं दे. आई अहो, सुरुवातीला त्याने माझ्याकडे बिझनेस करण्यासाठी पैसे मागितले. मला वाटलं खरंच बिझनेस करतोय म्हणून मी दिले पैसे त्याला. असं वाटलं की याचा त्याला आपल्या सगळ्यांना फायदाच होईल म्हणून मी पैसे पुरवत राहिले. पण मग हळूहळू याच्या डिमांड वाढत गेले आणि मी जेव्हा पैसे नाही देऊ शकले तेव्हा तो मला माझे केलेले सगळे सेविंग, बाहेरचे सगळे दागिने, तुम्ही दिलेले सगळे दागिने सगळं घेऊन गेला. बाबा काही नाही ठेवलंय रे माझ्याकडे, सगळं घेऊन गेला. हे कानातले ते पण खोटे. हे शेवटचं मंगळसूत्र उरलंय जे सोन्याचं. मी त्याला कधी काही समजवण्याचा प्रयत्न केला ना तर आम्हाला खूप मारायचा बाबा. तुम्हा दोघांना काही टेन्शन नको म्हणून मी बोलले नाही. मीच मूर्ख होते. मला वाटलं की शार्दूल कधीतरी सुधारेल आणि खरंच सगळे पैसे परत आणून देईल, पण त्याने तसं काहीच नाही केलं. माझी चुगली करतेस? आई बाबांकडे माझी चुगली करतेस? माझी चुगली? शार्दूल, माझ्या घरात माझ्या सुनेवर हात उचलायची तुझी हिंमत कधी आली? ओ बाबा, शार्दूल, चालतं हो. चल निघ या घरातून. बाबा तू निघ या घरातून. या घरात राहायची तुझी लायकी नाही. बाबा बाबा ऐका माझं. बाबा मी काही केलेलं नाही. बाबा तुम्ही तुमच्या मुलाला घराबाहेर काढताय. या मुलीचं ऐकून. अहो 4 दिवस झाले तुम्ही आणि हिची बाजू घेताय तुम्ही. एक या घरातून. थोडा मार. हे वसू ऐक ना. वसू हे तू समजाव ना बाबा. तू सांग ना त्यांना, हे सगळं मी आपल्यासाठीच करतो ना. अगं आपल्याला हवेत ना खूप सारे पैसे. हे वसू तू बोल ना काहीतरी. इकडे बघ माझ्याकडे. हे वसू बोल ना काहीतरी. तू पण फिरलीस ना माझ्यावर.
खरं तर ते गुंड आले होते ना, त्यांना तुला देऊन टाकलं असतं तर बरं झालं असतं. किती गलिच्छ विचार आहेत तुझे. अरे तू माझा मुलगा असूच शकत नाहीस. या घरातून निघून जायचं. आई, आई दरवाजा उघड. आई दरवाजा उघड. आई. आपण वेळीचे सगळं थांबवायला हवं होतं. हा मुलगा लहानपणापासूनच काही ना काही प्रॉब्लेम्स करतच होता. ज्या वयात मुलं एकमेकांशी मैत्री करतात त्या वयात हा मारामाऱ्या करायचा. शाळेतनं कित्येक वेळा तक्रारी आल्या. प्रत्येक वेळेला आपण शिक्षकांच्या हातापाया पडून विनवणी करून शाळेतनं काढू नका म्हणून सांगितलं. त्याऐवजी त्याला शिस्त लावली असती तर आज हा दिवस दिसला नसता. वसुंधरा, जेव्हा तू त्याच्या आयुष्यात आलीस तेव्हा मला असं वाटलं की तुझ्यासारखी गोड सरळ सालस मुलगी त्याचं आयुष्य बदलून टाकेल. तुझ्यासोबत राहून तुझ्या प्रेमात तो स्वतःचा स्वभाव विसरून जाईल. पण स्वभावाला औषध नसतं ग. आणि काही औषध असेल तर ते म्हणजे संस्कार. आणि वसुंधरा, आम्ही ना त्याच्यावर तेच संस्कार करायला कुठेतरी कमी पडलो. आणि मग ही सगळी जबाबदारी आम्ही तुझ्यावर टाकून मोकळे झालो. पण आम्हाला कळायला हवं होतं की आम्ही खूप मोठी चूक करतोय. आज तुझ्या बाबतीत जे घडतंय ना त्याला आम्ही जबाबदार आहोत. खरं तर त्याला सुधारण्याची जबाबदारी आम्ही तुझ्यावर टाकली ना, हीच मोठी चूक केली आम्ही. आम्हाला कळायला हवं होतं की तो सुधारण्याच्या पलीकडे गेलाय. तो सुधारू शकत नाही. आपण त्याचं लग्नच करायला नको होतं. हिची मात्र उगाच फटफट झाली. आई बाबा, मला खरं तर तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. ही गोष्ट फक्त माझी असती ना तर मी तुमच्यापर्यंत कधी पोहोचूच दिली नसती, माहितीये. पण माझ्या पोटातल्या बाळाला जेव्हा त्याच्यापासून धोका निर्माण झाला ना, तेव्हा मी ठरवलं की सांगूयात सगळं तुम्हाला. माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. काय म्हणालीस तू? तू प्रेग्नंट? हो, रानडे कुटुंबाचा वंश माझ्या पोटात वाढतो. काल माझं बाळ या जगात येण्याआधीच त्याने संपवून टाकलं असतं त्याला. आई, काळजी करू नकोस वसुंधरा. मुलीचं पहिलं बाळणपण माहेरी होतं. आजपासून हेच तुझं माहेर. आणि आम्ही तुझे आई वडील. यापुढे शार्दूलचा कुठलाच त्रास तुला होणार नाही. आमच्या आयुष्यातली आमच्या मुलीची जागा आजपासून आम्ही तुला दिली. आम्ही वचन देतो तुला, आम्हाला आमच्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायची संधी दे बाळा.
काय झालं, का ओरडतोयस? अरे तू लवकर चल, बाबा नाही. काय बाबा? अगं हो, लवकर चल, तो तुझी खूप वाट बघतोय. चल चल. बनी? चल 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 चल. चल, चल. ऐक, ही बघा वसू आली. आता गडबड तुला काही झालं नाही ना? हातापाय काही लागलं नाही ना? अगं तुला काही झालं तरी तू काही सांगत नाहीयेस ग? बघू, पाय व्यवस्थित आहे ना? अगं आकाशराव बोलले तेव्हा आम्हाला कळलं ना. आहे ना? तुम्ही कॉल का नाही उचलतात? तुम्ही तर ठीक तर आहात ना? मी ठीक आहे. मग फोन का नाही उचलतात? ते मी तुम्हाला मी इट्स ओके. या ना बसा. पण काय झालंय? बस बस. आई बस. झालंय काय पण? नमस्कार. नमस्कार. या कोण? अगं डॉक्टर आहेत या. अय्या हो, नमस्कार. यांना कोणी बोलवलं इथे? अगं आकाशराव घेऊन आलेत तुझ्यासाठी. आई, बाबा काय सांगतो ते ऐकायचं. बरं, कुठल्या पायाला लागलंय तुमच्या? हा पाय पण आहो ठीक आहे मी. बघू जरा. इथे दुखतंय का? नाही. इथे? अहो नाही, अजिबात दुखत नाहीये. नाही दुखत आहे. नाही कसं नाही. हे बघा प्लीज, तुम्हाला जे काही होतं ते खरं खरं डॉक्टरांना सांगा. तुम्हाला माहिती आहे का, माझी आई पण एकदा अशीच पडली होती. तिची पाठ दुखायला लागली आणि ती आजवर थांबली नाहीये. म्हणून मी म्हणतोय की आपण हलक्यात नको घ्यायला. आपण सगळं चेकअप करून घेऊया, ठीक आहे? आणि तुम्हाला अजूनही त्रास होत असेल तर आपण डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊया. ओके डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं, आपण हॉस्पिटलला जाऊया ना घेऊन? अहो नाही हो, त्याची खरंच काही गरज नाहीये. मी खरंच ठीक आहे. एनिवे, मला तसा काही प्रॉब्लेम वाटत नाहीये. टेन्शन मिटलं. हे टेन्शन मिटलं. तुम्हीच घेतलं होतं टेन्शन. खरंय, जे यांनी माझ्या मुलींसाठी केलं त्यांच्या जागी दुसरं कोणीही असतं तर हे सगळं करण्यासाठी, एवढं धाडस दाखवण्यासाठी खूप विचार केला असता. खरं तर अहो मी असं काहीच केलं नाहीये. जे मी बनीसाठी केलं नसतं. तेच तर, तुम्ही आत्तापासूनच माझ्या मुलींना तुमच्या मुलाचा सन्मान मानत आहात. बनी पण तुम्हाला बाबा म्हणतोच ना. ठीक आहे, मग निघते मी आता. येते मी. काळजी घे. या डॉक्टर. हो. मी सोडतो तुम्हाला घरी. अरे नको नको, मी माझी गाडी आणली आहे. अच्छा, तुमची फीज? अरे फीस कुठे पळून जाते का? तुझी होणारी बायको ठीक आहे ना? मग त्यातच आलं सगळं. थँक्यू सो मच डॉक्टर. बरं, येते मी. सो सॉरी, मी खूप उशिरा आलो. तुम्हाला त्रास झाला असेल माझ्यामुळे. आकाशराव, तुम्ही सॉरी काय म्हणताय? अहो तुम्ही वसूची काळजी घेताय ना, हे बघून आम्हाला खूप बरं वाटतंय. बरं, मी निघतो. अहो निघताय कुठे? आता जेवणच जा ना. गरम गरम कढी खिचडी केली, पापड तळत. अहो आता पटकन एखादी भाजी टाकते. नाही नको, मी जेवून आलोय. नाहीतर मी आंबा कापतो. काका नाही, खरंच नको. ऍक्च्युली काय ना, मी वेळेत घरी गेलो नाही ना तर चिनू म्हणून शांत झोपत नाही, म्हणून जावं लागेल मला. हा मी काय हळू बाळा, काय झालं? हा बाबा हो बोलायचं ना, मला पण द्या नसतं आता. ठीक आहे, नेक्स्ट टाइम प्रॉमिस. चल आता निघू मी. हे बाळा, असं नाही करायचं. चिनू म्हणून घरी एकट्या आहेत ना, ते घाबरतील तर. जाऊ. जा. शोधू